नमस्कार मंडळी. तर हे बघा 8-10 दिवसात आमच्या सोयाबीनमध्ये किती फरक पडला आहे. तर आता छान दिसत आहे, कारण तुम्हाला तर मी सांगितलं होतं अगोदरच्या पण व्हिडिओत की तिला ना आम्ही खत टाकलं आहे ना, तिला आम्ही खुरपलं आहे. तिला पाऊस पण एवढा व्यवस्थित नव्हता, तरी पण अशी आलेली आहे. तर ठीक आहे, बघू आता. कारण म्हणजे आम्ही तर तिला मोडून टाकणार होतो, पण ठेवली आहे. आणि मागच्या वेळेस आम्ही इथं बाजरी केली होती, तर बाजरी पण अशीच थोडीशी पातळच झाली होती. पण आता छान झालेली आहे सोयाबीन. आता बरीच मोठी पण झाली आहे. तर बघा, शेवटी पाऊस पडल्याचा फरक असतोच, कारण पावसाशिवाय पीक नाही. तर खूप म्हणजे पातळ दिसत होती, खूप छोटी छोटी दिसत होती. तर आता 8-10 दिवसात छान फरक पडलेला आहे बघा. काही ठिकाणीच पातळ झालेली आहे, काही ठिकाणी भरपूर दाट आहे. तर आम्ही तिला खुरपलं पण नव्हतं. खरं तर खुरपायला पाहिजे होतं, पण पाऊस नव्हता, अजिबात जीव लागत नव्हता. खुरपावं का नाही. तर खुरपलीच नाही, शेवटी तशीच राहिली ती. आणि नंतर पाऊस झाल्यावर आता हे थोडंसं गवत पण हे झालं, तरी आम्ही बरंच काढलं आहे गवत. हे बघा, आता खूप मोठी झाली, छान झाली आहे. पण गवत आहेच त्याच्यात, कारण नंतर आता हे गवतानी काय होईल त्याचं काय हे नाही. आज त्या पेरणाऱ्याकडूनच थोडंसं हे झालेलं दिसतंय ते, त्यामुळे ती जरा पातळ झाली. आणि त्यात पाऊसच नव्हता अजिबात म्हणजे 1 महिनाभर कंप्लिटली आमच्याकडे पाऊसच नव्हता. तर बघू शकता कशी आहे आमची सोयाबीन. आता सोयाबीन काढल्यानंतर आम्ही कांदा करणार आहे. तर बघू आता कशी येते. अजून पुढे पण पाऊस काय करतो आहे, कारण आता परत चांगले 8 दिवस झाले आमच्याकडे अजिबातच पाऊस नाही आहे. मध्येच थोडासा आला होता, फक्त 2-3 दिवस, ते पण सारखा आला. त्याच्यानंतर परत पाऊस आहे. 2-3 दिवसाच्या पावसात एवढीच हे झालेली आहे बघा. ते मध्ये 2-3 दिवस जरा पाऊस झाला ना, तेव्हा तरी एवढी आलेली आहे ती सोयाबीन. आता परत पाऊस नाही आहे आमच्याकडे, अजिबातच पाऊस नाही आहे. आता परत पावसाने हे केलेलं आहे. आता बघू काय होतं आहे बघा. आता खूप छान दिसत आहे बरं, मन लागत आहे. कारण अगोदर ना खूप असं म्हणजे हे वाटायचं, कसं तरी वाटायचं, कारण पाऊस नव्हता. पेरून ठेवलेलं होतं, पण आता बरं वाटतं आहे. तर बघा कशी आलेली आहे सोयाबीन. छानच आहे. हे काय आता छान मोठी पण झाली आता. आणि हे असं पुढं कॅना आहे, तर ते काढून घेतलं होतं मी. मागच्या वेळेस आलते त्यावेळेसच काढलं होतं. आज परत काढत आहे. आता काढून टाकू, थोडंफार मोठं गवत पण काढू. आणि काय आता पाऊस इथून पुढे काय करेल त्याच्यावर आहे. आता बघू काय होतं आहे. बघा कशी आहे आमची सोयाबीन. हे बघा, इकडे काही ठिकाणी आहे ना खूप दाट झाली, आणि काही ठिकाणी पातळ. आता ती उगवली नाही का काय, पावसामुळे काय झालं काही समजत नाही. पण आता जाऊ द्या, जे झालं ते झालं. पण छान आहे. हे बघा, इकडे म्हणजे जागी दाट आहे ती, जागी असे टकलं पातळ झालेले आहेत. तशी बरी आहे. हे बघा किती दाट आहे एवढ्या जाग्यात. आणि इकडे परत अशी थोडीशी पातळ झालेली आहे. हे बघा, काही ठिकाणी खूपच दाट, काही ठिकाणी खूपच पातळ झाली. तर कशी वाटली आमची सोयाबीन नक्की सांगा. चला भेटू परत.